एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। गडकरी, राजनाथ सिंह यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। तर रक्षा खडसे यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, खरं तर पहिली महिला मंत्री ही महाराष्ट्रातील आहे असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण रक्षा खडसे यांना काही वेळा पूर्वी पंतप्रधान कार्यालयामधून फोन गेलेला आहे की संध्याकाळी आज होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुम्हाला मंत्रिपदाची शपथ देखील देणार आहे। आपल्याला माहिती आहे रावेरच्या खासदार आहेत रक्षा खडसे, सिनियर त्यांना समजलं जातं। यापूर्वी देखील त्या खासदार होत्या आणि महाराष्ट्रातून आता प्रतापराव जाधव यांचं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून नाव जे आहे ते फायनल झालेलं आहे। दुसरीकडे आता भाजपकडून रक्षा खडसे यांचं देखील नाव फायनल झालेलं आहे। आतापर्यंत पियुष गोयल, नितीन गडकरी यांची नावं फायनल झालेली होती महाराष्ट्रातून भाजपच्या वतीनं। आता रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे। महत्वाचं हेच आहे की त्यांना कदाचित हे कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच एक मोठी बातमी म्हणावी लागेल की महिला मंत्री महाराष्ट्रातून आता असणार आहेत। त्याही कॅबिनेट स्तरावरचं मंत्रिपद त्यांच्याकडे असणार आहे। त्यांना कुठलं खातं दिलं जातं हे नंतर आपल्याला समजेल, पण आज ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेतील पंतप्रधान पदाची, त्यांच्यासोबत रक्षा खडसे देखील शपथ घेतील। नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबाबत।